खानापूर तालुक्यातील विटा शहराजवळील रेवणसिद्ध घाटात काल 13 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 2 एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात प्राथमिक माहितीनुसार 2 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे 15 ते 16 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींपैकी 2 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस विटा येथून भीव घाटाच्या दिशेने जात होती, तर दुसरी बस विजापूरहून वेढ्याकडे निघाली होती। रेवणसिद्ध घाटातील एका वळणावर दोन्ही बस समोरासमोर आल्या आणि त्यांची जोरदार धडक झाली। धडक एवढी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। बसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली। काही प्रवासी बसमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांसह बचाव पथकाने प्रयत्न केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनीही घटनास्थळी दाखल झाले। जखमी प्रवाशांना तातडीने विटा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टरांकडून जखमींवर उपचार सुरू असून गंभीर जखमींच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे। दरम्यान अपघातामुळे रेवणसिद्ध घाटातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या। अपघातग्रस्त दोन्ही बस बाजूला करण्याचे कामही करण्यात आले। मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे तसेच जखमींची संपूर्ण माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे। अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस आणि एसटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे। घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले की अन्य कोणत्या कारणामुळे ही धडक झाली याचा तपास झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाट मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।